नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहोत डाळ भात बट्टी। एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अशा प्रकारे आणि धुवून घेतलेला आहे आणि डाळ पण घेतलेली आहे, डाळ पण धुवून घेतलेली आहे। आता तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। डाळ पण कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। भातामध्ये 1 चमचा मीठ घातलेले, डाळमध्ये पण 1 चमचा मीठ घातलेले, हळद घातलेली, कुकरचं झाकण लावून घ्यायचे। भातामध्ये तेल टाकून घेतलेले। आता बट्टीसाठी कणिक तिळून घ्यायची आहे। मी याच्यामध्ये 1 पातेलीवर पीठ घेतले, फक्त गव्हाचं पीठ घेतलेले। या पिठामध्ये तीळ, हळद, ओवा, जिरं, मीठ आणि तेल घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पीठ मी चांगलं तिमून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने परत थोडंसं पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत त्याला कणिकला चांगलं अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आता कणिक मळून झालेली आहे। ह्या कणिकला आपण 10 मिनिटं अशीच मळून ठेवणार आहोत। वरून कापड झाकून घ्यायचं आहे। भात शिजून झालेला आहे। तेल टाकायचे। आता भाजी तयार करून घेऊ। राई, जिरं, हिरवी मिरची, हिंग, अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे। ते चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये हळद, चटणी, मसाला हे घालून घ्यायचं आहे। परत परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टमाटा घालायचा आहे। अशा पद्धतीने टमाटा घालून घ्यायचा आहे। परत ते भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा आहे तो घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। पनीर पण घातलेलं आहे 1 वाटीवर, असं मिक्स करून घ्यायचं आहे। मॅगी मसाला घातलेला आहे थोडासा। मॅगी मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी पत्ताकोबी टाकलेली वरून, ती पण मिक्स करून घ्यायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। पाणी घालून त्याच्यावरती झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे। आता वरणला फोडणी देऊन घेऊ। डाळ शिजून झालेली आहे। त्या डाळला आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर फोडणी देऊन तडका पॅन घेतलेले, त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे, राई टाकून घेतलेली, जिरं टाकून घेतलेली, टमाटा टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे। मॅगी मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची टाकलेली आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता ह्या तडक्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मग तो वरणमध्ये सोडून द्यायचा आहे। परत थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हा तडका त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। वरण तयार झालेलं आहे। आता आळू वडी बनवून घ्यायची। त्यासाठी मी 10 ते 15 आळूचे पानं घेतलेले आहेत। ते पानं अशा पद्धतीने वाळून घेतलेले आहेत आणि चिरून घेतलेले आहेत बारीक। अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत। हे पानं चिरल्यानंतर एका बाउलमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साहित्य घालून घेतलेले आहेत। चला मग ते साहित्य बघूया। बडीशेप घेतलेली, ओवा घेतलेले आहेत, तीळ घेतलेली आहे, मीठ घालून घेतलेलं आहे, आलं लसणची पेस्ट घातली, गरम मसाला घातलेला आहे, चटणी घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे, तांदळाचं पीठ घातलेले आहे, बेसन पीठ घातलेले आहे, थोडीशी साखर घालून घेतलेली, कोथिंबीर घातलेली आहे। आता एक डिशला तेल लावून घ्यायचं आहे। हे सारण पाणी टाकून तिमून घ्यायचं आहे। तिमल्यानंतर
अशा या पद्धतीने तिमून घ्यायचं आहे. तिमल्यानंतर त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पाणी गरम केलेल्या कढईमध्ये ही प्लेट आपण त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि हे वाफवून घ्यायचं आहे. व हे वाफवण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. वरून तीळ घातलेली आहे. आता हे ठेवून घेऊ वाफवण्यासाठी. वरून झाकण ठेवून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनटं लागतील शिजायला. शिजवून झालेलं आहे. आता याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने पाटोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. पाटोळ्या आता तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने बघा, खूप छान आलेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. आता आपल्याला जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं बट्टी बनवण्यासाठी, ते पीठ आपण आता घेऊन ते चांगलं पाटावरती व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे. गोळे तयार केल्यानंतर अशा पद्धतीने गोळे तयार केलेले आहेत. मी सर्व अशाच पद्धतीने केलेले आहेत. आता सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. आता एक गोळा घ्यायचा आहे आणि तो चांगला बारीक लाटून घ्यायचा आहे. पाटाला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून हा गोळा पाटावर ठेवून लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीकही नाही, खूप जास्त जाडही नाही. अशा पद्धतीने गोळा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी या गोळ्याला बारीक पोळी लाटून घेतलेली आहे. बारीकच शक्यतो बारीकच लाटायचं. हे बारीक लाटण्याने बट्टी मऊ आणि खूप छान लुसलुसीत येते. अशा पद्धतीने पोळी तयार करून घेतलेली आहे मी. आता त्याच्यावरती तेल घालायचं आहे. ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर परत तेल लावायचं आहे. तेल लावून परत फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर परत अशाच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर परत असं वाळून घ्यायची आहे. अशी बट्टी वळून घ्यायची. वळली अशा पद्धतीने वळून घेतलेले आहे. बट्टी आता तयार झालेली आहे. असं हातावर घेऊन थोडीशी व्यवस्थित सेप देऊन घ्यायचं आहे. आता बट्टी तयार झालेली आहे. व्यवस्थित सर्व बघा, छान आकाराला लागून सर्व कोपरे असे दाबून घ्यायचे व्यवस्थित. आता बट्टी तयार झालेली आहे. परत मी अशीच एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि तिला फोल्ड करून परत याच पद्धतीने मी बट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा, पोळी खूप बारीक लाटायची, पण पोळी जर बारीक लाटली ना तर व्यवस्थित बट्टी येते. बघा, त्याच पद्धतीने मी परत वळून घेतलेली आहे. हे परत मी तुम्हाला जमावा म्हणून परत हे दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने बट्टी आता तयार झालेली आहे. सर्व बट्ट्या याच पद्धतीने मी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी पाणी गरम ठेवलेलं आहे गॅसवरती. सर्व बट्टींना आपण गाळणीमध्ये एक एक करून ठेवून घेऊ. अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत. आता आपण जी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या बट्ट्या ठेवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं वाफू द्यायचं आहे. वाफून चेक करून घ्यायचं आहे. आता बट्टी तयार झालेली आहे. बघा, खूप छान बट्टी आलेली आहे. आता हिला आपण व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. असे काप करून घ्यायचे सर्व बट्टींचे. अशा प्रकारे काप करून घ्यायचे. बघा, क्लिअर किती छान आलेले आहे. बघा,
याच पद्धतीने सर्व बट्टी मी कापून घेतलेली आहे. आता तळून घेऊ. शक्यतो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. बट्टी खूप अशी कुरकुरीत येते, खायला छान लागते. आता प्लेट तयार करून घेऊ. जे सर्व आपण पदार्थ बनवलेले होते ते एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचे. एक मी बट्टी घेतलेली आहे अखंड, ती अशी व्यवस्थित तोडून घेतलेली आहे तिला. त्याच्यावरती मी तूप घातलेलं, ते दिसलेलं नाही आहे पण मी त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. तूप घालून छान लागते अशी पण बट्टी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा प्लीज.